शुभ वर्तमान। देवाचे राज केवल एक बी ताच्या गी चढ देवाच्या राज त्या ओंपलेल्या बियाची काणी। देवाचे राज केवल एक सासवाचे बी नाही, ते राज एक लांब काणी। सासवाचे बी म्हणून ससार करचे तसली गजाल ती नाही, बगर त्या सासवाच्या बियाचे वाडावळीची आणि फळादीकपणाची ती काणी। ती काणी शहराच्या गोंधळांनी वा वडवड गजालींनी विणलेली नाही, ती एका शहरा पैशिले हळ्ळेच्या रैताच्या गाद्यांत रोंबलेली। ते काणयेच्या पाडतळच काणी असो सार जाल्यारी जालो। एका खिणा भितरली गजाल नाही, ती काणी आमसराची नाही, बगर ती विशेष सोसणीकायेची। ती बी ओंपून ते किरलल्लें पळयवन, ते रातांनी दीस वाडलेलें पळोवन, व्हड जाल्लें पळोवन आनी आपणे पळयता पळयता आपलेसता की फळां बरीत जावचें असर पळोवची प्रक्रिया। सासवाच्या बियाचें ल्हानपण मानून घेवन अंतराळाच्या सुकण्यांनी येवन त्या जडातावन उदेल्ल्या जैत फांट्यांचेर घोंटेर बांदच्यांतलें व्हडपण पळोवन अजाप जावची प्रक्रिया। तर देवाचें राज एका दिसाचें वा एके घडयेचें न्हय, ते एके संततीचें। ते ल्हानतावन व्हड जावप, ते वाडोवन येवन फळ दिवप, ते अजापी रितीन संपूर्णतायेक पावप, ते भोव सोसणीकायेन दिसान दीस वाडावळ देखतेल्याक दिसप। जेजूचे ओपारीक हजार मुखां। जेजूचे ओपारीक एकच अर्थ म्हूण चिंतलोलो चूक समजता। जेजूचे ओपारीचे अर्थ अपरिमीत। ओपारीची मेर बिंकिरलोन वाडलेल्या गाद्याची मेर उतरता। ह्या हजार अर्थांतलो आज एक अर्थ घेवचो तर देवाचें राज मेस्चेंच वाडावळींत, जावं वैयक्तीक अंतर जावं सामुदायिक, खंय वाडावळ आसा थंय तें राज आसा। खंय विविध मनोभावांक आनी परिस्थितींक लागून वाडावळ बसल्या थंय तें राज रुता करची गरज आसा। शुभ वर्तमान।